बघा, मुरलीधर मोहोळांवर जैन बोर्डिंगचे आरोप झाले आणि इतका मोठा जमीन घोटाळा, विशेष म्हणजे एका ट्रस्टचे आरोप झाले. ऐन इलेक्शनच्या काळात आरोप झालेले आहेत, इलेक्शन तोंडावर असताना. आणि असे आरोप होताना अगदी त्याच वेळेला भाजपा, म्हणजे ज्या भाजपाला आत्तापर्यंत अतिशय सोज्वळ वगैरे म्हटलं गेलं होतं, त्या भाजपाच्या नेत्यावर आरोप झाले. विशेषतः अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा एकेकाळचा ब्ल्यू आईड बॉय म्हणवला गेलेल्या काय म्हणता येईल त्यांना, मुरलीधर मोहोळांवर ते आरोप झाले. या आरोपामध्ये अनेक लोक जी सामील होती, म्हणजे आमच्या रवींद्र धंगेकरजींनी ज्या ज्या लोकांचे चेहरे उघड केले, मग त्यातला धर्मादाय आयुक्तवाला असेल, त्यातला बँकेवाला माणूस असेल, या सगळे लोक, याच्यातल्या कुणावर कारवाई झाली का? तर ना याच्यातल्या बँकेच्या माणसावर कारवाई झाली, ना बँक सील झाली, ना बँकेला नोटिसा गेल्या, ना बँकेला कुठल्या बाबतीत सुनावलं गेलं, ना धर्मादाय आयुक्तावर केस झाली, ना धर्मादाय आयुक्ताला कुठल्या प्रकारची शिक्षा झाली, ना त्याचं निलंबन झालं. यातलं काहीही झालं नाही. पण बघा, पार्थ पवारांच्या प्रकरणात मात्र लगेच दुय्यम निबंधक निलंबित झाला, तहसीलदार निलंबित झाला. म्हणजे जे मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणात जी कारवाई झाली नाही कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यावर, ती कारवाई मात्र पार्थ पवारच्या प्रकरणात फार घाईघाईने झाली. विशेष, मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया चकार शब्दाने बोलल्या नाही. मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणामध्ये अण्णा हजारे अक्षरशः सुस्त झोपलेले होते. ते अण्णा हजारे आणि अंजली दमानिया, म्हणजे दमानिया तर फलटणच्या प्रकरणात पण बोलल्या नाही, कारण फलटणचं प्रकरण हे भाजपच्या खासदारांच्या विरोधात आपण बोलत होतो. मुरलीधर मोहोळ भाजपचे खासदार, त्याच्यामुळे दमानियांनी तिथे बोलायचं कारण नाही आणि अण्णा हजारेंनी पण तिथे बोलायचं कारण नाही. पण दोन गुन्ह्यांमध्ये वागणारे लोक, दोन गुन्ह्यांमध्ये काय पद्धतीने वर्तन व्यवहार झालेत, हे जर नीट बघितलं तर लक्षात येतं की अंजली दमानिया, अण्णा हजारे यासारखी माणसं सक्रिय होतात म्हणजे काय. एकाही प्रकरणात, मुरलीधर मोहोळच्या प्रकरणात जर गुन्हे दाखल होत नाहीत आणि या प्रकरणात गुन्हे दाखल होतात, मोहोळच्या प्रकरणात फडणवीस गप्प बसतात, पण या प्रकरणात फडणवीस तावातावाने चौकशीचे आदेश देतात. महत्वाचं, काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजी यांनी जो हायड्रोजन बॉम्ब मतचोरीच्या संबंधाने फोडलेला आहे आणि कशा पद्धतीने मतांची चोरी झाली, मतांचं ऍडिशन आणि डिलिशन करून कशा पद्धतीने एक गोलमाल करून भाजपा सत्तेत आलेली आहे, या सगळ्या मुद्द्यांवर जी लोकांचं लक्ष होतं तिकडून लक्ष डायव्हर्ट करण्यामध्ये निश्चितपणे 2 दिवसापासून चाललेल्या प्रकरणाने एक फार मोठा रोल प्ले केलेला आहे. हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईलच.